मिथुन राशी या गुरुवारी काठूश्याम बाबा देणार 3 चमत्कारी संकेत, 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपणार. मिथुन राशीच्या भाग्यवान जातकांनो, आता काळजावर दगड ठेवून हा व्हिडिओ पाहण्यासाठी सज्ज व्हा. कारण या गुरुवारी तुमच्या नशिबाचा असा काही अघोषित खेळ सुरू होणार आहे, त्याची कल्पना खुद्द यमदेवाने सुद्धा केली नसेल. साक्षात खाटूश्याम, ज्यांना आपण हारे का सहारा म्हणतो, ते या गुरुवारी तुमच्या प्रारब्धाची जुनी आणि फाटलेली पानं ही कायमची मिटवून यशाचा एक कोरा आणि सोन्यासारखा लख अध्याय लिहिणार आहे. पण सावधान, हा चमत्कार तुमच्या दरवाजा ठोठवण्यापूर्वीच तुमच्या आयुष्यात एक असं भयानक वादळ येणार आहे, जे तुम्हाला मुळापासून हादरवून टाकेल आणि तुमची सत्व परीक्षा घेईल. गुरुवारी अशा 3 थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडणार आहेत, ज्या पाहून तुमच्या पायाखालची जमीन ही सरकल्याशिवाय राहणार नाही. काय आहे श्याम बाबांचा तो गुप्त इशारा, आणि काय आहे गुरुवारी तुमच्या घराबाहेर एक अनामिक अदृश्य दैवी शक्ती पहारा देत उभी राहणार आहे? हे रहस्य जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र झोपू नका, नाहीतर आयुष्यभर केवळ पश्चाताप करण्याची वेळ येईल. मिथुन राशीच्या जातकांनो, जग म्हणतं की बाबा फक्त भक्तांना तारतात, पण या गुरुवारी बाबा तुम्हाला फक्त तारणारच नाही, तर तुमच्या गुप्त शत्रूंना तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर करतील. तुमच्या राशीमध्ये मंगळ आणि शनीचा जो तीव्र आणि धक्कादायक योग तयार झाला आहे, तो केवळ बाबांची पावन मोरछडी आणि श्यामकुंडाचे पवित्र जल शांत करू शकते. या गुरुवारी दुपारी ठीक 12 वाजता तुमच्या घरात एक विचित्र पण अत्यंत पवित्र दरवळलेला तो सुगंध सध्या अगरबत्तीचा किंवा अत्तराचा नसेल, तर तो साक्षात शिष्के दाणीच्या दिव्य उपस्थितीचा संकेत असेल. पण लक्षात ठेवा, या सुखाच्या आणि समाधानाच्या संकेतामागे एक मोठं सत्य लपलेलं आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. एक असा धक्का जो तुमच्या घरातील वातावरणच बदलून टाकेल. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर समजून जा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्ण संधी कायमची गमावली आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, नशिबाचा हा थरार अनुभवायला तयार आहात का? कारण या गुरुवारी तुमच्या उंबरठ्यावर साक्षात काठू नरेश उभे राहून तुम्हाला असे 3 गुप्त संकेत देणार आहे. ते केवळ शुद्ध अंतःकरणाच्या मिथुन राशीच्या लोकांनाच दिसतात. या खुणांचा अर्थ असा आहे की एकतर तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी ही जळून खाक होईल, किंवा तुमच्या आयुष्यातील जुन्या संकटांचा कायमचा अंत होईल. आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला त्या 3 चमत्कारी घटनांबद्दल सांगणार आहे, ज्या तुमच्या रक्ताचं पाणी करून मिळवलेल्या कष्टाचं अखेर फळ देत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तिसरा संकेत तुमच्या आयुष्यातील मोठं संकट टाळून तुम्हाला श्रीमंतीचा नवा मार्ग दाखवणार आहे. गुरुवारी पहाटे 3 ते 6 या ब्रह्ममुहूर्तावर तुमच्यासोबत पहिली चमत्कारिक घटना ही घडणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे तुमचं मन नेहमीच विचारांच्या गर्दीत अडकलेलं असतं, पण या गुरुवारी पहाटे तुम्हाला एक अनामिक दैवी शांतता जाणवेल. जर या वेळेत तुम्हाला अचानक जाग आली आणि घराच्या एखाद्या कोपऱ्यातून काठूच्या धामचा धुपाचा गोड सुगंध आला, तर समजून जा की तुमची हाक थेट राजस्थानच्या काठू नगरीपर्यंत पोहोचली आहे. हा केवळ योगायोग नाही, तर श्याम बाबांनी तुमच्या नशिबाचा हिशोब पूर्ण करण्यासाठी तुमच्या घरात पहिले पाऊल ठेवलं आहे. हा अनुभव घेताना कदाचित तुम्हाला भीती वाटेल, शरीर थरथरेल, पण ते भीती नसून साक्षात ईश्वराची ऊर्जा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल. याच काळात जर तुम्हाला दूरवरून निळ्या घोड्यांचा टापांचा आवाज आला, किंवा हरे का सहारा बाबा श्याम हमारा अशी हाक ऐकू आली, तर समजून जा की तुमच्या संघर्षाचा काळ आता संपत चालला आहे. बाबा जेव्हा मिथुन राशीच्या जातकांच्या आयुष्यात प्रवेश करतात, तेव्हा ते सर्वात आधी तुमच्या मनातील भीती आणि भ्रम दूर करतात. हा संकेत मिळणे म्हणजे तुमच्या नशिबातील गरिबी, कर्ज आणि मानसिक तणाव आता हळूहळू दूर होणार आहे. याचा हा मोठा संकेत आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत तुमच्या आयुष्यातील दुसरी मोठी घटना घडेल. जेव्हा काठू बाबामध्ये विशेष सेवा आणि आरती सुरू होते, तेव्हा तुमच्या दारात आणि कामाच्या ठिकाणी एखादी अशी व्यक्ती येईल जिची तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल. एखादा गरजू फकीर, एखादा अनोळखी भिक्षुक किंवा एखादा जुना मित्र अचानकच तुमच्या समोर उभा ठाकेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.
लक्षात ठेवा, मिथुन राशीचा स्वभाव थोडा विचार करणारा आणि शंकाखोर असतो, पण यावेळेस समोर आलेल्या व्यक्तीला चुकूनही रिकाम्या हाताने तुम्ही पाठवू नका. कारण साक्षात श्याम बाबा तुमचे सबुरी यांनी दानत तपासण्यासाठी या रूपातच तुमच्या समोर आलेले असतील. याच घटनेसोबतच जर तुम्हाला अचानकच तुमच्या खिशात किंवा घरात एखादं मोरपंख किंवा फिकट पिवळ्या रंगाचे जुने नाणे सापडले तर समजा बाबांनी तुमच्या कर्माच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला आहे. या गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला मोठा धक्का मात्र बसणार आहे, ज्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर काटा येईल. मिथुन राशीचा स्वभाव अत्यंत चाणाक्ष आणि विचारशील असल्यामुळे हा धक्का तुमच्या विश्वासाशी संबंधित असेल. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती ही तुमची साथ सोडेल किंवा मोठा आर्थिक व्यवहार हा अचानकच अडचणीत येईल. पण थांबा, हाच तो क्षण आहे जिथे बाबा तुमची परीक्षा घेत आहे. ते सर्वात आधी तुमच्या आयुष्यातील खोटा आणि कमकुवत पाया मोडून काढतात, जेणेकरून त्यावर यशाची मोठी इमारत ही उभी राहू शकेल. हा आघात तुम्हाला रडवेल, पण हाच तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरेल. गुरुवारी रात्री 9 ते 12 या दरम्यान साक्षात लक्ष्मी आणि एका दैवी शक्तीचे देखील आगमन तुमच्या वास्तूत होणार आहे. जर तुम्हाला घरातील दिवा स्वतःहून मोठा झालेला दिसला किंवा अंगावरच अचानक शहारे आले तर समजा तुमच्या अनेक जन्माचं दारिद्र्य आता संपणार आहे. ही शक्ती तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेईल आणि सुवर्ण काळाची नांदी करेल. पण या सर्वांचा शेवट एका कृतीवर अवलंबून आहे. रात्री झोपण्यापूर्वी एका पांढऱ्या कागदावर हिरव्या शाईने जय श्री श्याम 11 वेळा लिहा आणि तो कागद खाली ठेवून श्रद्धेने झोपा. ही कृती तुमच्या कुंडलीतील विचलित मंगळाला शांत करेल आणि काठू श्याम ऊर्जेला तुमच्या नशिबाशी कायमचं जोडून देईल. येत्या 11 दिवसात तुम्हाला श्रीमंतीचा असा मार्ग सापडेल की तुमच्या 7 पिढ्यांची अन्नाची चणचण दूर होईल. पण मिथुन राशीच्या जातकांना लक्षात ठेवा, जेव्हा नशीब अचानक बदलायला लागतं तेव्हा सर्वात आधी तुमच्या आसपासचे लोक हे बदलताना दिसतात. या गुरुवारनंतर तुमच्या आयुष्यातील एक गुप्त सत्य समोर येईल, ज्यामुळे तुम्हाला कोण आपलं आणि कोण परकं हे देखील स्पष्टपणे कळून जाईल. अचानक एखादी बंद पडलेली कामं ही वेगाने पूर्ण होऊ लागतील आणि जिथून कोणतीही आशा उरली नव्हती तिथून धनप्राप्तीचा मार्ग खुला होईल. पण सावधान, तुमच्या यशावर काही लोकांची वाईट नजर देखील पडू शकते. त्यामुळे गुरुवारी रात्री घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा आणि मनात श्रद्धेने बाबांचं नाव घ्या. त्या दिव्याची ज्योत तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींना जाळून टाकेल आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा करेल. जर पुढील 3 दिवसात तुम्हाला एखादा शुभ संकेत दिसला, जसे की मोरपंख, पिवळं फूल किंवा अचानक आलेली आनंदाची बातमी, तर समजून जा की साक्षात खाटू श्याम यांनी तुमची प्रार्थना स्वीकारली आहे. तुमच्या आयुष्यात आता असा काळ सुरू होणार आहे जिथे जुने दुःख संपतील आणि नवीन सुवर्ण अध्यायाची सुरुवात होईल. त्यामुळे भीती सोडा, श्रद्धा ठेवा आणि पूर्ण विश्वासाने बोला, जय श्री श्याम. साक्षात खाटू श्याम नावाची कृपादृष्टी आता तुमच्या नशिबावर पडली आहे. त्यामुळे आता घाबरू नका. तुमची श्रद्धा अढळ असू द्या. जर तुमची वारंवार श्रद्धा असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने जय श्री श्याम लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री काठू श्याम.